आनंदी, काय झालं? आई, बाबा जेलमधून कधी येणार? मला भेटायचंय बाबाला. काय माहिती. आनंदी, कुणी सांगितलं तुला बाबा जेलमध्ये? कोणी सांगितलं नाही, सगळ्यांच्या बोलण्यावरून मला कळलं. भाव नाही, तोच क्रिमिनल होता का ग? आणि म्हणूनच व्यंकी मामा बाहेर आल्यापासून बाबा गायब आहे. माझ्या सिद्धू बाबांनी माझ्या आधीच्या बाबाला मारलं. आनंदी, तुला बाबा खूप आवडतो ना? हो, खूप जास्त. आणि त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हो ना? हो, खूप. मग मला सांग, तुझ्या डोळ्यात पाणी येईल असं काही तो करेल? कधीच नाही. मग क्रिमिनल नाही म्हणायचं. हे बघ, आता अशा काही गोष्टी झाल्यात ज्यावरून असं वाटतंय की हे सगळं सिद्धिराजनीच केलंय. पण क्रिमिनल म्हणजे तो माणूस जो ठरवून कोणाशी तरी काहीतरी वागतो. आणि सिद्धिराज असं कधीच नाही करणार. सिद्धिराज कधीच कोणाशी ठरवून चुकीचं वागू शकत नाहीत, हे मी इतक्या आत्मविश्वासाने म्हणते. ते असंच असेल ना? बस बस बस, हे घ्या, आता जरा हात पूस आणि चेहराही पूस जरा. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंजिन कुठलंही असो, ऑइलिंग करत राहावं लागतं. जर आपण इंजिनला व्यवस्थित ऑइलिंग केलं ना, तर मग त्याचे सगळे जे पार्ट्स असतात ते अगदी स्मूथली चालतात. जयंतची गाडी गायब म्हणजे जयंत पण गायब. एव्हाना कानातलं सापडलं पण असेल. बर, ही किक तर तुला माहिती आहे. किक त्यानंतर बाबा हे kick काय मार- चाललंय? अरे संतोष, हा ए इकडं काय चाललंय बाबा? हा तुम्हाला काम झेपत नाही म्हणून माझ्या मुलाला मेकॅनिक बनवताय? संतोष, अरे काही काय बोलतोस तू? अरे मी फक्त वरदला इंजिन बद्दल जुजबी माहिती देत होतो, इतकंच. आणि तेही वरदला यातली आवड आहे म्हणून. आणि समजा उद्या मोठं झाल्यावर वरदने तुझ्यासारखी मोटरसायकल घेतली, हा मोटरसायकल चालवायला लागला, काही प्रॉब्लेम आला तर? तर आम्ही पैसे फेकू आणि मेकॅनिक कडून काम करून घेऊ, पण स्वतःचे हात काळे नाही करणार. अरे हे वरद उभा राहा. संतोष, अरे वरदला एवढा ओरडतोयस कशाला? म्हणतो ना, याला आवड आहे या सगळ्यातली. अरे आणि कोणी सांगावं, एखाद्या नवीन व्यवसायाची स्वप्न पडू शकतात याला. काय बाबा, अहो स्वप्नच दाखवायची तर जरा मोठी दाखवा ना. स्वतःची गाडी घेईल, एखाद्या फॅक्टरीचा मालक होईल अशी स्वप्न दाखवा. हे दळबद्री मेकॅनिक व्हायची स्वप्न कुठे दाखवताय? संतोष, एक गोष्ट सांगू का रे तुला? मी सुद्धा एका कार कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी केली, आणि तरीही तुम्हा सगळ्या मुलांच्या शाळा कॉलेजच्या फिया अगदी व्यवस्थितपणे भरू शकलो. तुमची शिक्षण पूर्ण केली, विसरू नको. बाबा, मेकॅनिक सिनियर किंवा ज्युनियर नसतो, तो मेकॅनिकच असतो. तो मालक कधी होत नाही, कळलं ना? काहीतरी आपलं. आणि ये तुझा चल, आंघोळ करून घ्या, आतमध्ये जा. चल, शिकू दे ना बाबा, खूप मजा येते. तुला काय सांगितलं, एकदा आतमध्ये जा म्हटलं ना. चल निघ. आणि बाबा, तुम्ही कशाला सतत नसत्या उठाठेवी करत बसता? हा, आम्हाला तरी मोकळं सोडा ना. तर काम केल्याशिवाय चैन नाही पडत तुम्हाला? खरंच संतोष, दळवी काकांना ना काम केल्याशिवाय चैनच पडत नाही. अहो, काकांचा एकदा काय हात लागला ना गाडीला की गाडी कशी मक्खन सारखी पळते बघा. अरे ठीक आहे रे, पण मला सांगा, तुम्ही दोघं इकडे अचानक कसं काय आलात? ठीक आहे ना, कसं काय चाललंय? हो काका, कसे आहेत काय विचारताय? अहो, त्या रामनाथमुळे आमच्या सगळ्यांच्या घरची चूल बंद व्हायची वेळ आली आहे. अहो,
तुम्ही फक्त शब्द टाकला ना तर आपलं गॅरेज पुन्हा सुरू होऊ शकतं. यांनी शब्द टाकल्यावर गॅरेज पुन्हा सुरू होईल. नाही, हे जिथे जिथे जातात तिथे एकतर धंदा तरी बंद होतो, नाही तर नोकरी तरी जाते. नाही, हेच मोठे पनवती आहेत. संतोष, जरा तोंड सांभाळून बोल. आणि एक गोष्ट विसरू नकोस, सध्या तू हे घर चालवत असलास ना तरी गेली 40 वर्ष हे घर मी चालव. ऑफिस बंद आलायस, थकला असशील, जा आज जाऊन चहा पी जा. काका म्हणून म्हणतोय घ्या ना मनावर. नाही कसं आहे ना, यांचं तोंडी बंद होईल आणि तुमची आमची घरेही सुरू राहतील. ओ काका, तुम्ही गॅरेज जॉईन केल्यापासून आपल्याकडे गाड्यांचा ओढा वाढला होता आणि कामही फटाफट व्हायला लागली होती. घ्या ना मनावर. सगळ्यांना ना विचारूनच जेवण बनवणार. कोणी जेवतच नाही. सिद्धिराज नाही आहेत तर कोणालाच जेवण जात नाही. पण आपल्याला तर जेवण बनवायलाच लागतं ना. सुनबाई, 2 चहा टाका. हो पप्पा, आत्ताच टाकलाय. काका, आजी, तुम्ही सिद्धिराजला भेटायला गेला होतात? म्हणजे आता तुझ्या प्रश्नाची उत्तरं आम्ही द्यायला हवी अशी तुझी इच्छा आहे काय? त्याचं काय आहे, मी तिकडे मुलाखत ऑफिसमध्ये बराच वेळ सिद्धिराजना भेटण्यासाठी ताटकळत बसले होते, पण त्यांनी मला भेटूच दिलं नाही. आणि तुम्ही मला तिकडे कुठे दिसलाच नाहीत. मग तुमची कशी काय भेट झाली? तुम्ही कुठले कागदपत्र दिलेत का त्यांना? कारण लग्नानंतर माझं नाव बदललं म्हणून त्यांनी माझ्याकडे गॅझेट मागितलं. त्याचं काय ना सुनबाई, ज्यांनी नाव कमावलेलं असतं ना त्यांना स्वतःची ओळख पटवून द्यायला गरज पडत नाही. आम्ही आमच्या मुलाला भेटायला गेलो होतो, त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. असं कसं संबंध नाही? संबंध आहे. मी तुमच्या मुलाची बायको आहे आणि मला खरंच त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. तुम्ही मला का नाही घेऊन गेलात भेटायला? काय संपत, फारच ओढ लागली आहे बाबा सिद्धूला भेटायची. काय भेटवायचं